हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 मॅथमॅटिकल लॉजिक एक्सरसाइज 1.2 यातला फर्स्ट क्वेश्चन किंवा ट्रूथ टेबल्स कसे तयार करायचे हे आपण पाहिलेलं होतं. आज आपण सेकंड आणि थर्ड हे दोन्ही क्वेश्चन्स पुढे कंटिन्यू करणार आहोत. ट्रूथ टेबल त्याच्याशी रिलेटेडच हे दोन्ही पार्ट आहेत, हेही सोपे आहेत. बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलं बघा. युजिंग ट्रूथ टेबल्स prove the following logical equivalences. Prove the following logical equivalences. असे तुम्हाला त्यामध्ये 10 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यातले मी 2-3 तुम्हाला करून दाखवेन, उरलेले स्वतः सॉल्व्ह करायचे. आता यातला पहिल्यांदा मी सेकंड क्वेश्चन दाखवतो तुम्हाला. क्वेश्चन 2 मधला सेकंड स्टेटमेंट असं दिले त्यांनी. निगेशन ऑफ, टेक्स्टबुक मध्ये लक्ष पाहिजे, निगेशन ऑफ P युनियन Q युनियन निगेशन ऑफ P इंटरसेक्शन Q इज इक्विव्हॅलंट टू, असं वाचायचं, 3 लाईन्स आहेत. इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा ट्रूथ टेबल तयार करताना याच्यात किती प्राइम कॉम्पोनंट्स आहेत, म्हणजे किती स्टेटमेंट्स त्याच्यामध्ये आहेत, तर 2च आहेत. एक P आणि दुसरं Q आहे. भलेही मग त्याचं निगेशन असू देत, पुढे इंटरसेक्शन मध्ये असू देत, काही असू देत, पण 2च अल्फाबेट्स तुम्हाला काय दिसत आहेत, 2 म्हणजे 2च कॉम्पोनंट्स आहेत, P आणि Q. मग आता इथं थोडीशी मी आता इक्विव्हॅलन्सी जेव्हा प्रॉब्लेम असतो ना, इक्विव्हॅलन्सी, तेव्हा मी वरती थोडीशी जागा ठेवेन इक्विव्हॅलन्सी असेल तर. आणि इतर नुसतं ट्रूथ टेबल असेल तेव्हा नेहमीसारखं आपण P Q स्टेटमेंट तयार करायचं. आताही तेच करायचं आहे, पण वरती थोडीशी जागा ठेवायची. म्हणजे काय करायचंय, तुम्हाला नंबर्स टाकण्यासाठी मला जागा पाहिजे. आपल्याकडे मुळात इथं आता 2 स्टेटमेंट आहेत. कोणते कोणते सांगा. एक स्टेटमेंट P आहे आणि दुसरं स्टेटमेंट काय आहे, Q आहे. वरती मी थोडीशी इथे जागा ठेवतो. बरं, त्या P आणि Q पैकी कोणाचं निगेशन आहे का, तर माझ्या मते हे बघा, Pचं निगेशन आहे, Pचं निगेशन आहे. मग आता इथं हा पुढचा कॉलम असेल निगेशन ऑफ P. Qचं निगेशन आहे का, नाही. मग हे झालं की मग ब्रॅकेट्सचा विचार करायचा. राऊंड ब्रॅकेट्स किती किती आहेत, तर हे एक ब्रॅकेट आहे आणि हे एक ब्रॅकेट आहे. आता हे ब्रॅकेट कोणतं आहे, तर ब्रॅकेटमध्ये P युनियन Q असं ते ब्रॅकेट. मग आपल्याला त्या ब्रॅकेटचं नंतर काय पाहिजे, तर निगेशन पाहिजे. ठीक आहे, मग निगेशन तयार करूया त्या ब्रॅकेट. P युनियन Q चं हे झालं निगेशन तयार झालं. ओके, नंतर कोणतं ब्रॅकेट आहे, तर हे निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ P इंटरसेक्शन Q हे ब्रॅकेट आहे. आणि मग सर्वात शेवटी या ब्रॅकेटचं आणि या ब्रॅकेटचं आपल्याला काय पाहिजे, युनियन पाहिजे. कोणत्या कोणत्या ब्रॅकेटचं बघा, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ P युनियन Q, निगेशन ऑफ P युनियन Q चं युनियन पाहिजे कोणाशी, या ब्रॅकेट्स. निगेशन ऑफ P इंटरसेक्शन Q याच्याशी आपल्याला निगेशन पाहिजे. आणि मी आता वर जी जागा ठेवली ती, हे जे कॉलम्स केलेत की नाही आपण, कॉलम्स, त्या कॉलम्सना नंबर्स द्यायचे. म्हणजे कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2 अशा. हा आहे कॉलम नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. टोटल आपण किती कॉलम्स तयार केलेत, 7 कॉलम्स तयार केलेत. आता ज्यावेळी 2च स्टेटमेंट असतात P आणि Q, तेव्हा एकूण एंट्रीज किती असतात, त्यामध्ये 4. कशा कशा असतात बघा, मी इथे एक लाईन ड्रॉ करतो. बघ, T T F F T F T F. आता कॉलमकडे बघायचं आणि सुरू करायचं. पहिल्यांदा कॉलम आहे निगेशन ऑफ P, मग याचं निगेशन पाहिजे आपल्याला. या कॉलमचं निगेशन, Tचं निगेशन F, Tचं निगेशन F, आणि दोन्ही फॉल्स आहेत त्यांचं निगेशन T. मला P आणि Q चं युनियन पाहिजे. युनियन मध्ये P आणि Q चं युनियन,
युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, ते लक्षात ठेवा बरं का, ट्रूथ टेबल कसं. युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, या दोघात एक तरी ट्रू आहे का, आहे, मग ट्रू. या दोघात एक तरी ट्रू आहे का, आहे. या दोघात एक तरी ट्रू आहे का, आहे. या दोघात एक तरी ट्रू आहे का, नाही, म्हणजे ते फॉल्स. आता मी हा जो कॉलम केलाय, या कॉलमचं मला निगेशन पाहिजे, म्हणजे याचं निगेशन पाहिजे. चला आता ट्रूचं निगेशन एफ 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 टी. आता पुढं निगेशन ऑफ पी आणि क्यूचं आपल्याला इंटरसेक्शन पाहिजे. हे बघा, निगेशन ऑफ पी इथं आहे आणि क्यू इथं आहे. निगेशन ऑफ पी आणि क्यू यांचं मला इंटरसेक्शन पाहिजे. इंटरसेक्शन या फक्त दोन कॉलमकडे लक्ष पाहिजे. इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, मग या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का बघा, आहे, मग फॉल्स. या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का बघा, आहे, फॉल्स. या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का, नाही, म्हणजे ट्रू. या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का बघा, आहे, म्हणजे फॉल्स. आता या 5 नंबरचा जो कॉलम आहे बघा, हा 5 नंबरचा कॉलम आणि हा 6 नंबरचा कॉलम, या दोघांचं युनियन पाहिजे. या कॉलमचं आणि या कॉलमचं आपल्याला युनियन पाहिजे. युनियनचा रूल काय आहे, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, मग यांच्यात बघा एक तरी ट्रू आहे का, नाही, म्हणजे फॉल्स. यात एक तरी ट्रू आहे का, नाही, म्हणजे फॉल्स. एक तरी ट्रू आहे का, आहे, म्हणजे टी. यात एक तरी ट्रू आहे का बघा, आहे, म्हणजे टी. आता कॉलम हा एलएचएस चा जो पार्ट आहे ना आपला, हा आहे बघा, एलएचएस चा जो पार्ट आहे ना, तो कॉलम नंबर 7 मध्ये बघा. आणि आरएचएस चा जो पार्ट आहे तो कॉलम नंबर 3 मध्ये बघा. म्हणजे कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 7 यातल्या सगळ्या एंट्री चेक करा. सिक्वेन्स पण बघा, एफ एफ टी टी, हे बघा, एफ एफ टी टी, या एंट्री सेम आहेत की नाही बघा. कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 7 च्या जर एंट्री सेम असतील तर याचा अर्थ हे आणि हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत, म्हणजे हे स्टेटमेंट 7 कॉलम, हे स्टेटमेंट, हे दोन्ही लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स आहेत असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे ट्रूथ टेबल झालं की त्याच्या खालच्या बाजूला अशी लाईन द्यायची. सिन्स all the entries in column numbers 3 and 7 are identical, this statement is equivalent to this statement. The negation of P union Q union bracket negation of P intersection Q is equivalent to negation of P. Okay? Okay. Now question number 2. त्यातला आपण 6th क्वेश्चन पाहणार. हे दोन स्टेटमेंट्स लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत का नाहीत हे आपल्याला प्रूव्ह करायचं. P implies राउंड ब्रॅकेट मध्ये Q intersection R is equivalent to P implies Q intersection P implies R. आता आपण हे इक्विव्हॅलंट आहेत की नाही चेक करूया. पहिली गोष्ट याच्यामध्ये किती प्राइम कॉम्पोनंट्स आहेत किंवा किती स्टेटमेंट्स आहेत, तर 3 आहेत. पी, क्यू आणि आर हे 3च अल्फाबेट्स आहेत. तर ते भलेही ते पुढे रिपीट होऊ देत किंवा त्यांचे निगेशन्स असू देत, पी क्यू आर 3 स्टेटमेंट्स आहेत. मग आपण पहिल्यांदा पी, क्यू आणि आर असे आपण 3 कॉलम साठी करणार. मग कोणाचं निगेशन आहे का, तर नाही. मग राउंड ब्रॅकेट्स कोणते कोणते आहेत,
तर LHS चा पार्ट पाहिला तर पहिल्यांदा हे होतं, काय सांगा त्यामध्ये, तर Q इंटरसेक्शन R हे एक ब्रॅकेट आपल्याला करावं लागेल. ते झाल्यानंतर P implies this ब्रॅकेट, P implies this ब्रॅकेट, म्हणजे LHS चा पार्ट आपण पूर्णच करून टाकूया बघा. P implies this ब्रॅकेट Q इंटरसेक्शन R. मग राईट साइडला बघा, हे एक ब्रॅकेट आहे, कोणतं आहे, P implies Q. मग कोणतं आहे, P implies R. आणि मग या दोन ब्रॅकेटचं इंटरसेक्शन आहे, म्हणजे या दोघांचं P implies Q intersection P implies R. आता जेव्हा PQR असे 3 स्टेटमेंट्स असतात तेव्हा आपल्याला टोटल 8 एंट्रीज असतात, 8 एंट्रीज. ते का असतात, कशा असतात, मी तुम्हाला परम्युटेशनचा वापर करून दाखवलेला आहे एकदा. मग ते 8 जेवढे एंट्रीज असतात त्यावेळी लिहायचे कसे, तर 4 वेळा T 4 वेळा F TT FF TT FF. आता TF सुरू करायचं, TF 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 TF. मग आता एक एक ब्रॅकेट कडे बघायला सुरू करा. Q आणि R चं इंटरसेक्शन पाहिजे आपल्याला, म्हणजे या दोन कॉलम्सचं इंटरसेक्शन पाहिजे. मी म्हटलं तर कॉलमना नंबर्स टाकून घेतो वरती. कॉलम नंबर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. Q आणि R चं आपल्याला इंटरसेक्शन पाहिजे. इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, मग या दोघांमध्ये नाहीये, फॉल्स नाहीये. एक तरी फॉल्स असेल तर फॉल्स, इथं एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, इथं नाहीये म्हणजे ट्रू. एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. P implies this bracket, बघा, P implies this bracket, म्हणजे 1 implies 4. कॉलम नंबर 1 आणि 4 कडे बघायचं. इम्प्लिकेशनला काय सांगितलं मी, ओनली T implies F is F. मग या दोघांकडे बघा, T implies F आहे का, T implies F आहे, सापडलं. T implies F is F, परत T implies F is F, परत T implies F is F, परत बघा T implies F कुठं आहे का, आता इथे T नाहीच आहे त्यामुळे प्रश्नच राहणार. T implies F is. रिमेनिंग ऑल आर ट्रू, म्हणजे बाकीचा विचार न करता ट्रू लिहून टाकायचं. आता P implies Q आहे, म्हणजे 1 implies 2, 1 implies 2. बघा कुठे T implies F आहे का, बघा, ओनली T implies F is F, T implies F is F. आता इथे T नाहीच आहे त्यामुळे T implies F चा प्रश्नच येत नाही. रिमेनिंग ऑल आर ट्रू, रिमेनिंग ऑल आर ट्रू. तसं P implies R करायचं आहे आपल्याला. P implies R म्हणजे 1 आणि 3 यांच्यात इम्प्लिकेशन, कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 असं म्हणतो मी, 1 आणि 3. मग आता बघा कुठे T implies F आहे का, T implies F is F. परत बघा T implies, इथे बघा T implies F is F. इथं आता T नाहीच आहे त्यामुळे T implies F याचा प्रश्नच येत नाही. रिमेनिंग ऑल आर ट्रू. राहिलेले सगळे कसे असतात, ट्रू असतात. आता आपल्याला 6 नंबर म्हणजे हा कॉलम आणि 7 नंबर म्हणजे हा कॉलम
या दोघांचं इंटरसेक्शन पाहिजे. मग इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, इथं नाहीये म्हणजे ट्रू. बघा, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स आहे, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. इथं नाहीये, इथंही नाहीये फॉल्स, इथंही नाहीये आणि इथंही नाहीये. ओके. आता आपल्याला हा पार्ट कुठे एकदा चेक करा. कॉलम नंबर 5 मध्ये माझ्यामध्ये बघा, P implies Q intersection R. कॉलम नंबर 5 LHS चा पार्ट आहे तो कॉलम नंबर 5 मध्ये, RHS चा पार्ट आहे तो कॉलम नंबर 8 मध्ये. आता 5 च्या एंट्रीज एकदा चेक करा आणि 8 च्या एंट्रीज एकदा चेक करा. T F F F, T 3 वेळा F, T 3 टाइम्स F आणि सगळे T. बघा, T 3 टाइम्स F आणि सगळे T. बघा बरं, 5 आणि 8 ची एंट्रीज सेम आहेत की नाही. मग याच्या खाली बॉटमला लिहायचं. मी मगाशी कसं लिहून दाखवलं तसं मी आता लिहित नाही, ते जागा नाही मला. सिन्स all the entries in column किंवा all the entries of column numbers 5 and 6, 5 and 8 are identical, this statement is equivalent to this statement. असं फायनल आन्सर करायचं. या प्रकारे हा सगळा क्वेश्चन तुम्ही कंप्लीट करून घ्या. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 3 काय म्हणलं बघा क्वेश्चन मध्ये, एक्झामिन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज अ टोटोलॉजी और अ कॉन्ट्रडिक्शन और अ कॉन्टिंजन्सी. म्हणजे तुम्हाला हे जो काही हा स्टेटमेंट पॅटर्न दिलाय, मी त्यातला आता क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड दिलाय आता. तर हा जो काही स्टेटमेंट पॅटर्न आहे तो टोटोलॉजी आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे का कॉन्टिंजन्सी आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलं. आपण याचं पहिले ट्रूथ टेबल तयार करूया. आता ह्याला काही वरती कॉलम नंबर वगैरे टाकायचे नसतात. फक्त ज्यावेळी इक्विव्हॅलन्स चेक करायचा असतो, म्हणजे जेव्हा दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या मध्ये असं इक्वल टू साइन दिलेलं असतं त्यावेळेस मात्र वरती कॉलम नंबर्स टाकायचे. म्हणजे तुम्हाला असं सांगता येतं की फ्रॉम कॉलम नंबर सो अँड सो दीज टू स्टेटमेंट्स आर आयडेंटिकल, हे आपल्याला सांगता येतं. ओके. आता याला फक्त यानुसार तुम्हाला ट्रूथ टेबल तयार करायचं. नेहमीचा प्रश्न आपला, किती स्टेटमेंट्स दिसत आहेत तर 2. प्राइम कॉम्पोनंट्स किती दिसत आहेत, 2 दिसतात, P आणि Q. भलेही कोणाचं निगेशन असू दे, पुढे तेच रिपीट आले असेल तरी 2 स्टेटमेंट्स आहेत P आणि Q. म्हणजे पहिला कॉलम असेल P चा, दुसरा कॉलम असेल Q चा. मग पहिल्यांदा काय पाहायचं, कोणाचं निगेशन आहे तर P चं निगेशन दिसते मला. मग निगेशन ऑफ P इथे लिहून ठेवूया. ते झाल्यानंतर ब्रॅकेट्स कडे बघायचं. मला एक ब्रॅकेट दिसते आपल्याला P implies Q. त्यानंतर दुसरं ब्रॅकेट दिसतंय मला निगेशन ऑफ P युनियन Q चं दिसतंय. आणि सर्वात शेवटी दिस ब्रॅकेट बाय कंडिशनल दिस ब्रॅकेट दिसते मला. म्हणजे या दोघांमध्ये बाय कंडिशनल साइन दिसते आपल्याला. म्हणजे P implies Q बाय कंडिशनल निगेशन ऑफ P युनियन Q. मग आता आपल्याकडे 2 स्टेटमेंट्स आहेत, T T F F T F T F. P चं निगेशन पाहिजे म्हणजे या कॉलमचं निगेशन पाहिजे, F F T T याचं निगेशन F F T. आता P बाय कंडिशनल P implies Q म्हणजे P कंडिशनल Q आहे. मग इम्प्लिकेशन मध्ये ओनली T implies F is F, रिमेनिंग ऑल आर ट्रू. मग T implies F कुठे आहे का, इथे आहे बघा, T implies F is F. बाकी कुठे T implies F आहे का, नाही. रिमेनिंग ऑल आर ट्रू. मग निगेशन ऑफ P आणि Q चे युनियन पाहिजे. मग निगेशन ऑफ P इथे आहे आणि Q इथे आहे. या दोघांचं युनियन पाहिजे. युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, इथं नाही आहे म्हणजे फॉल्स. युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू. आता आपल्याला या दोघांमध्ये बाय कंडिशनलचं साइन आलेलं आहे. म्हणजे आपले
मायनस मायनस प्लस वगैरे आपण ते रूल म्हणतो ना तसं आहे बघा. टी टी म्हणजे प्लस प्लस प्लस, मायनस मायनस प्लस, प्लस प्लस म्हणजे प्लस, प्लस प्लस म्हणजे प्लस. Last line. Since all the entries in the last column are T, given statement pattern is a tautology. किंवा नुसतं एवढंच म्हणलं तरी चालतं. Given statement pattern is a tautology. किंवा P implies Q by conditional negation of P union Q is a tautology. असं लास्ट लाईन काही लिहिलं तरी या तिघांपैकी चालते. शक्यतो असं आहे, सिन्स ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ट्रू, गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ tautology. लक्षात आलं? नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, त्यातलं 9th वन. हे स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला टोटोलॉजी किंवा कॉन्ट्रडिक्शन आहे आपल्याला चेक करायचं किंवा कॉन्टिन्जन्सी पण असेल ते चेक करायचं. सगळ्यात पहिल्यांदा किती स्टेटमेंट्स आहेत बघा. पहिले आपण स्टेटमेंट ते वाचून घेऊया. निगेशन ऑफ P implies Q इंटरसेक्शन P इंटरसेक्शन R असं स्टेटमेंट दिलं आहे. ओके, मग आता पहिल्यांदा त्या तीन स्टेटमेंट्स आहेत, हे तीन प्राइम कॉम्पोनंट्स आहेत P, Q आणि R. पहिल्यांदा सुरुवात करताना आपण इथे मी P, Q आणि R असे आपण तीन कॉलम्स लिहून करणार आहोत. पहिल्यांदा सुरुवात. मग कोणाचं निगेशन दिसतंय का, तर P चं निगेशन दिसतंय बघा. ठीक आहे, मग P चं निगेशन तयार करून घ्या. ते झाल्यानंतर P चं निगेशन झाल्यानंतर कोणते ब्रॅकेट्स दिसतात का बघा. तर एक ब्रॅकेट दिसते मला, negation of P implies Q. दूसरा ब्रॅकेट दिसते मला P इंटरसेक्शन R. आणि सर्वात शेवटी या दोन ब्रॅकेट्सचं परत काय पाहिजे आपल्याला, इंटरसेक्शन पाहिजे. निगेशन ऑफ P या दोन ब्रॅकेट्सचं बघा. निगेशन ऑफ P implies Q इंटरसेक्शन P इंटरसेक्शन R. ठीक आहे, चला बघूया. तीन स्टेटमेंट्स असतात तेव्हा एकूण 8 एंट्रीज असतात. काय काय लिहायचं सांगा. 2, 3, 4 वेळा T, 4 वेळा F, TT, FF, TT, FF, TF, 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 TF. मग बघायचं पहिला कॉलम आता काय दिसतो. पहिला म्हणजे हे तीन आपले बेसिक स्टेटमेंट्स येतात, त्यातले जे प्राइम कॉम्पोनंट्स आहेत त्यांचे कॉलम. मग त्यानंतर P चं निगेशन दिसते आपल्याला. ह्या कॉलमचं मला निगेशन पाहिजे. 4 वेळा T, 4 वेळा F आहे ना, मग निगेशन काय होईल, 4 times F, 4 times T. F, 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 T, 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 T. मग निगेशन ऑफ P implies Q आहे बघा. निगेशन ऑफ P implies Q. त्या दोन कॉलमकडे लक्ष पाहिजे. निगेशन ऑफ P implies Q. मग कुठे T implies F दिसते का. T implies F. T इथं तर 4 वेळा T नाहीच आहे. आता इथं बघा T implies F, T implies F आहे बघा. T implies F. Only T implies F is F. Only T implies F is F. त्या फक्त दोन कॉलमकडे बघायचं. T implies F, T implies F. Remaining all are true. मग आपल्याला P आणि R चं इंटरसेक्शन पाहिजे. म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम यांचं इंटरसेक्शन पाहिजे. इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, इथं नाहीये. इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स.
इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, तिथं नाहीये. इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. आता मला सांगा ह्याच्यात पुढे कमीत कमी एकदा तरी एक दिसतं आहे की तुम्हाला? मग तिकडे असू दे किंवा नसू दे, कमीत कमी एक फॉल्स असेल तर फॉल्स. मग इकडे काय? फॉल्स, 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 फॉल्स. आता याचं आणि याचं, या दोघांचं आपल्याला परत काय पाहिजे? इंटरसेक्शन पाहिजे. मग या दोन कॉलममध्ये इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. याच्यात आहे का? नाहीये. इथं एक तरी फॉल्स आहे का? आहे. इथं नाहीये. इथं फॉल्स आहे. इथं फॉल्स आहे का? आहे. इथं फॉल्स आहे का? आहे. याच्यात फॉल्स आहे का? आहे. इथं फॉल्स आहे का? आहे. बघा शेवटचा पॅटर्न कसा आला बघा. टी आणि एफ असे मिक्स झाले. किती वेळा येऊ देत पण ते मिक्स झाले. धड सगळे टी नाहीत किंवा धड सगळे फॉल्स नाहीत. एफ टी एफ मिक्स झाले की याला म्हणायचं गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्टिंजन्सी. गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्टिंजन्सी. ओके. आता क्वेश्चन 3 मधलं लास्ट 10th वन स्टेटमेंट असं आहे, तुम्ही टेक्स्टबुक मध्ये वाचा. P implies round bracket negation of Q union R, round bracket complete, square bracket complete. Biconditional double implication चा मार्ग आहे. negation of this whole bracket. तर ब्रॅकेट मध्ये काय आहे? तर P implies round bracket मध्ये Q implies R. म्हणजे पुन्हा एकदा याच्यामध्ये P, Q आणि R असे तीन प्राइम कॉम्पोनंट्स आहेत. आपण पहिल्यांदा P, Q, R असे तीन स्टेटमेंट्स पहिल्यांदा तयार करा. हे बघा हा P, हे झालं Q आणि हे झालं R. अगदी लहान लहान जवळ लिहायचं आपल्याला. मग कोणाचं निगेशन दिसतं का बघा? तर मला Qचं तेवढं निगेशन दिसलं बघा. ठीक आहे, मला आपल्याला Qचं निगेशन तयार करून घ्यायला पाहिजे. मग ते झाल्यानंतर लहान ब्रॅकेट्स कडे बघायचं. पहिल्यांदा हे ब्रॅकेट दिसते मला. काय ब्रॅकेट आहे सांगा? तर negation of Q union R, त्यानंतर अजून एक लहान ब्रॅकेट आहे बघा. Q implies R. मग मोठे ब्रॅकेट्स बघायचे. P implies this bracket. P implies हे ब्रॅकेट तयार आहे तुमच्याकडे. निगेशन ऑफ Q युनियन R तयार आहे म्हणजे इथं तयार होणार आहे. मग हे ब्रॅकेट दिसते मोठं. त्याला वाटलं तर स्क्वेअर ब्रॅकेटचं साइन आहे तसं कंटिन्यू करूया. हा पुढे सांगा काय बघा. ते P implies या ब्रॅकेटकडे बघायचं. Q implies R आणि मग या ब्रॅकेटचं निगेशन पाहिजे. नीट लक्ष द्या बरं का. या ब्रॅकेटचं निगेशन पाहिजे या संपूर्ण ब्रॅकेटचं. मग निगेशन ऑफ हे सगळं ब्रॅकेट. P implies Q implies R. मग हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट यांच्यामध्ये बाय कंडिशनलचं साइन पाहिजे. कोणतं कोणतं बघा. हे बघा हे ब्रॅकेट हे दिसलं का इथे? हे ब्रॅकेट काय वाचावर ते ब्रॅकेट? स्क्वेअर ब्रॅकेट. P implies negation of Q union R ब्रॅकेट कंप्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, बाय कंडिशनलचं साइन आहे आणि हे ब्रॅकेट आहे. बाय कंडिशनलचं साइन आहे. निगेशन ऑफ हा हे ब्रॅकेट आहे. P implies राउंड ब्रॅकेट मध्ये Q implies R. एवढे मोठे आपल्याला सगळे कॉलम्स करायचे. ठीक आहे, बघूया. ज्यावेळी टी क्यू आर तीन स्टेटमेंट असतात तेव्हा टी 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 4 वेळा, एफ 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 4 वेळा, टी एफ सॉरी टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी एफ टी एफ टी
एफ पाहिजे होतं, TF 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 TF. मग आपल्याला Q चं निगेशन पाहिजे म्हणजे याचं निगेशन पाहिजे, TT FF TT FF चं निगेशन FF TT FF TT निगेशन झालं. आता ह्या निगेशनचं आणि आरचं म्हणजे या दोघांचं युनियन पाहिजे आपल्याला. मग युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, या दोघांना बघा, युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, इथं नाही आहे म्हणजे फॉल्स. युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, इथं नाही आहे म्हणजे फॉल्स. एक जरी ट्रू असेल तर ट्रू, एक जरी ट्रू असेल तर ट्रू. आता आपल्याला Q इम्प्लाइज आर पाहिजे. Q इम्प्लाइज आर इथं बघायचं, Q इम्प्लाइज. कुठं T इम्प्लाइज F दिसतंय का? बघा, ओनली T इम्प्लाइज F इज F. बरं बघा, T इम्प्लाइज F कुठं दिसतंय का? बघा, T इम्प्लाइज F इथं बघा, T इम्प्लाइज F इज F. बाकी कुठं नाही, म्हणजे रिमेनिंग ऑल आर ट्रू. आता P इम्प्लाइज हे राउंड ब्रॅकेट पाहिजे. कोणतं ब्रॅकेट? तर निगेशन ऑफ P युनियन, निगेशन ऑफ Q युनियन आहे बघा. P इम्प्लाइज दिस ब्रॅकेट, P इम्प्लाइज दिस ब्रॅकेट. बघा ना इथं काय आहे, P इम्प्लाइज दिस ब्रॅकेट. मग इथं या कॉलमकडे आणि ह्या कॉलमकडे लक्ष पाहिजे तुमचं. बघा फक्त या दोघांकडेच. कुठे T इम्प्लाइज F दिसतंय का? बघा, T इम्प्लाइज F इज F. ओनली T इम्प्लाइज F. कुठं आहे का? बघा, T इम्प्लाइज F, T इम्प्लाइज F, T इम्प्लाइज. आता इथे T नाहीच आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. परत बघा, T हे ब्रॅकेट इम्प्लाइज हे ब्रॅकेट पाहिजे आपल्याला, बरोबर आहे की नाही? मग या दोनकडे लक्ष द्या. बघा, कुठे T इम्प्लाइज F आहे का? इथे आहे बघा, T इम्प्लाइज F. तिथं मी लिहिलंय. बाकी परत T इम्प्लाइज F, T इम्प्लाइज F, कुठे T इम्प्लाइज F, कुठे आहे का T इम्प्लाइज F, T इम्प्लाइज F, T इम्प्लाइज F कुठे आहे का? नाही, रिमेनिंग ऑल आर ट्रू. ट्रू 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 ट्रू. आता P इम्प्लाइज हे राउंड ब्रॅकेट आहे बघा, हे बघा, हे राउंड ब्रॅकेट Q इम्प्लाइज ला. P इम्प्लाइज हे ब्रॅकेट, परत त्या दोघांकडे कुठं T इम्प्लाइज F आहे का? इथं. ओनली T इम्प्लाइज F इज F. परत बघा, T इम्प्लाइज F, T इम्प्लाइज F, T इम्प्लाइज F, T इम्प्लाइज F, T इम्प्लाइज F नाही, नाही. म्हणजे रिमेनिंग ऑल आर ट्रू 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 आणि ट्रू. मग मला या कॉलमचं आता निगेशन पाहिजे. या ब्रॅकेटचं निगेशन पाहिजे. T चं निगेशन F, F चं निगेशन T, परत F F F F. हे T चं निगेशन F असतं, F. आणि हे ब्रॅकेट जे इथे आहे आणि हे ब्रॅकेट यांच्यामध्ये म्हणजे या दोघांच्या मध्ये बाय कंडिशनलचं साइन आहे. हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट यांच्यामध्ये बाय कंडिशनल साइन आहे. म्हणजे आपले प्लस मायनस मायनस ते रूल लक्षात ठेवायचे बघा. प्लस मायनस म्हणजे मायनस, पुन्हा मायनस प्लस म्हणजे मायनस, प्लस मायनस 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 मायनस. सगळ्या एंट्रीज लास्ट कॉलम मधल्या काय आल्या सांगा? F F F किंवा फॉल्स आहेत. सो गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्रॅडिक्शन. सगळे T आले तर टोटोलॉजी म्हणायचं, सगळे फॉल्स आले तर कॉन्ट्रडिक्शन म्हणायचं, आणि ट्रू फॉल्स कसेही मिक्स आले तर त्याला कॉन्टिंजन्सी असं म्हणायचं. या प्रकारे आता एक्सरसाइज 1.2 जो आहे तो सगळ्याच्या सगळ्या तुम्ही आपापल्या वहीत पूर्ण करून ठेवायचं. जे डाऊट्स असतील त्याचे नंबर्स मला टाका, म्हणजे या एक्सरसाइजमध्ये 1.2 मध्ये जे काही डाऊट्स असतील ते मला टाका, मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके.